नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिश. आज आपण बोलतोय एक अशा जबरदस्त टॉपिकवर. याचं नाव आहे रियालिटी ऑफ युअर लव्ह, युअर ड्रीम गर्ल, युअर ड्रीम बॉय. दॅट प्रत्येकजण आपण डिझर्व करतो. की आपण आजकाल कसं आहे, आपण सगळे यंग आहोत. यंग असल्यामुळे काय होतं यार, आपण कॉलेजमध्ये जातो. बऱ्याच लोकांना फर्स्ट डे फर्स्ट शो म्हणतात, तसं पहिल्या दिवशीच एखाद्या लव्ह ॲट फर्स्ट साईट फील यायला स्टार्ट होतंय का यार, की आपण जेव्हा 18+ होतो, जेव्हा आपण एका थोडी मॅच्युअर लेवलला जायला स्टार्ट करतो, तेव्हा होतंय काय की आपले प्रत्येकाची बॉडी वेगळी, बॉय असेल गर्ल असेल, दोघांचे हार्मोनल चेंजेसही व्हायला स्टार्ट होतो, बायोलॉजिकल चेंजेसही व्हायला स्टार्ट होतो. राईट. तेव्हा होतंय काय यार, की जेव्हा एक आपण मॅच्युरिटी लेवल स्टार्ट होते आपली, जेव्हा इमॅच्युअरपासून आपण मॅच्युअर होण्याला स्टार्ट होतो, जसं की आपली 18 इयर्स ऑफ लाईफ आपण कम्प्लीट करतो, ॲडल्ट बनायला स्टार्ट होते काय यार, की आपण सिनेमा थिएटर्स सगळीकडे आपण फिरत असतो. नाही, आपल्याला बॉलिवूडमधूनही आपल्याला कळतं की यार कोणतर राहुल येईल, कोणतर अंजली येईल, सगळ्यांचं काय ना काय तर जुळेल आपलं आणि असं स्टार्ट होईल. राईट. हॅपी लाईफ, हॅपी एव्हर लाईफ. राईट. असं स्टार्ट होईल. आपण जातो यार कॉलेजमध्ये, पहिल्याच दिवशी आपण थोड्या लोकांना बघतोय, एखादी अपोजिट जेंडरशी आपण इंटरॅक्ट करायला स्टार्ट करतो. होते काय यार, की आपण जेव्हा एकमेकांशी बोलतो, राईट, एकतर मुलांचं कसं असतं, कोणी ऑफेंड होऊ नका. मुलांचं कसं असतं की यार कोण पण आले आणि नुसतं हाय किंवा बघितलं तरी नाही, मग ती बोलायला स्टार्ट करतात की यार तिने मला बघितलं यार. राईट. बट मुलींचं कसं नसतं. मुलींचं कसं असतं की जेव्हा आपण एखाद्या त्यांना यार, त्यांच्यात कसं असतं की ते एकदम ते त्यांना असं हे वाटत नाही की, राईट, मुलींच्या ह्याच्यात कसं असतं यार, की त्यांना एकदम कोण त्यांना अट्रॅक्टिव्ह वाटत नाही. बट हां, फर्स्ट इम्प्रेशनमध्ये होऊ शकतं. बट मेजॉरिटी ऑफ गर्ल्सच्या केसेसमध्ये काय असतं की यार आहे ना, मुलगाच आहे ना शेवटी. राईट. त्याच्यामध्ये काय एवढं राजकुमार नाही कुठला. राईट. हे झाले 2 सिनेरिओ. आता होते काय यार, जेव्हा आपण फॉर पर्सनल लेवलला जर का तुम्ही बघितला, प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक ना एक ती फेज येते की जेव्हा आपल्याला एक खयाल यायला स्टार्ट होतात की यार ती जी आहे व्यक्ती, ती यार मी डिझर्व करतो, किंवा ती जी मुलगी आहे ती यार ट्रू फिलिंग झाले यार माझ्या आणि तिच्या कनेक्शन चांगलं आहे माझं. राईट. असं जेव्हा आपल्याला स्टार्ट होतं, विचार यायला स्टार्ट होतो, यार कसं असतं, एकतर आपण आपल्या लाईफमध्ये ना एकच लाईफ दिलेली असते देवाला. त्यामध्ये यार एकतर तुमचे 2 मेन डिसिजन्स असतात आयुष्यात, करिअर आणि तुम्ही कोणासोबत आपलं उरलेलं लाईफ स्पेंड करणार, रिलेशनशिप्स असते. राईट. आता होतंय काय यार, मेजॉरिटी ऑफ द केसेसमध्ये करिअर जे बघितलं असतं तर ते इनिशियल फेजेसमध्ये आपल्याला त्यात हार्ड वर्क घालावं लागतं. आणि एक तुमची असते रिलेशनशिप, त्यामध्ये पण इक्वली तुमचा एफर्ट जातच असतो यार, पण आपल्याला कळत नाही. राईट. आणि का कळत नाही, आपण बॉलिवूड बघून आलो असतो, ते स्ट्रॅटेजिक त्यांचं, अरे तुम्हाला एवढं कळायला पाहिजे, जे बॉलिवूडचा डायरेक्टर आहे, फिल्म मेकर, तो यार बराचसा पैसा छापला आणि लॉस होतोय कोणाचा यार, आपला. आपण बघत जातोय, आपल्या 2 मिनिटं यार एन्जॉय करतोय, त्याला पैसे दिले, तिकीट फाडलं आपण. राईट. आणि आपण लगेच त्या ज्या मेथड्स आहेत, कधी अभ्यासातल्या आपल्या मेथड्स यार त्या पिक्चरमध्ये समजा दाखवले असतील सायंटिफिक, त्या कधी आपण आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करायला बघत नाही. बट होते काय यार, ते जे लव्ह रिलेशनशिप याच्याबद्दलचे जे काय लव्ह स्टोरी असेल, राईट, त्याच्या ज्या मेथड्स आहेत त्या आपण डायरेक्ट इम्प्लिमेंट करायला बघतो. आणि होते काय का आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये इम्प्लिमेंट कधीच होत नाही. राईट. आणि आपल्याला धक्का बसतो. आता होते काय स्टोरी, जेव्हा आपण मेजॉरिटी ऑफ द पोरांचं आणि मुलींचं कसं होतं माहिती आहे का, एखाद्याबद्दल फिलिंग असतील ना यार, कन्फेस करून टाकायचे. त्यातून 2 पॉईंट होते. राईट. एक तर तुम्ही रिजेक्ट व्हाल किंवा तुमचं प्रपोजल एक्सेप्ट होईल. राईट. आता मी रिजेक्शनचं जरा घेऊन चालतो की मेजॉरिटी ऑफ लोकांच्या बाबत रिजेक्शनच येत असतं. आता होते काय, जेव्हा आपण एखाद्याला प्रपोज करतो किंवा एखाद्याला आपल्या फिलिंग्स व्यक्त करतो, आता होते काय यार, की कसं असतं, प्रत्येकाच्या काय ना काय तर डिमांड किंवा रिक्वायरमेंटच्या लिस्ट असते. आता होते काय यार, तुम्ही एखाद्याला तुमची डिश सर्व करता, तो त्यामध्ये 3-4 चांगले पॉईंट सांगतो, 2-3 खराब पॉईंट सांगतो. बट तुम्ही असं नाही म्हणत की यार आता हीच आहे, हीच खायची. राईट. किंवा ती आहे तेच हे खायला घालणं मी आणि तीच तू खायची. आपण काय करतो, त्यात
चांगले पॉईंट आहेत त्याला अप्रिशिएट करतो, बट निगेटिव्ह पॉईंट आहेत त्याच्यावर पण आपण वर्क हार्ड करतो, त्याला चांगल्या पॉईंटमध्ये कन्सिडर करायला स्टार्ट करतो, कन्वर्ट करायला स्टार्ट करतो. आता झालं काय यार की जेव्हा तुम्ही तुमचं डिश एखाद्याला सर्व करता, त्याला काय म्हणतात त्याला आपण पेश करतो की बाबा ही माझी डिश आहे, हे माझं हार्डवर्क आहे, ते तू बघ एक्सेप्ट करतेस का नाही, राईट. तेव्हा होते काय यार, एकतर ॲक्सेप्ट होईल नाहीतर रिजेक्ट होईल. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही मुली ज्या असतील त्या मुलांच्या याला रिलेट करत चला. समजा एखाद्या राहुलनं जाऊन त्या अंजलीला जाऊन प्रपोज केलं, ती पण यार खुश झाली की आयुष्यभर सगळ्या क्लाससमोर मला प्रपोज केलं, राईट. आणि काय ना काय तर सुरू झालं त्यांचं. मेजॉरिटी केसेसमध्ये रिजेक्शनच येतं की आपण आपली डिशच एक लेवललाच आपलं, राईट. आता काय होतं यार की तुमची प्रपोजल एक्सेप्ट झालेली, राईट. आता काय होणार, तुमचं काय ना काय तर रिलेशनशिप स्टार्ट होईल छोटंसं, राईट. पण आता काय होतं की आपण जेव्हा रिलेशनशिपमध्ये पुढे जात असतो, आपण डेट करत असतो, राईट, एक दुसऱ्याला काय असतं. पण यार काय होतं, थोड्या दिवसांनी ना एकमेकांना एकमेकांची सवय पडायला स्टार्ट होते आणि त्यामुळे कॉन्फ्लिक्ट निर्माण होतात की तुम्हाला वेळ दिला नाहीस किंवा तुम्हाला मेसेज रिप्लायच नाही केलास, तू त्याशी का बोललास, राईट. तुम्ही तुमची लाईफ जी असते ना त्याला अर्धी करता आणि तो अर्धा पोर्शन तुम्ही दुसऱ्याला देता. तेव्हा यार काय होतं की एका पॉईंटला असं होतं की यार मी माझा स्वतःचा टाइम यार त्याच्यावर माझं कंट्रोल नाही, मला दुसरी कोणतं कंट्रोल करतं, राईट. तुम्ही तुमच्या गोल्सवर जेवढं फोकस करत होता ना त्याला तुम्हाला फोकस करण्याला वेळ मिळत नाही. आता होतंय काय यार की जेव्हा आपण आपल्या ड्रीमला कम्प्लीट करायची कॅपॅसिटी असताना आपण ते कम्प्लीट करत नाही, हे जेव्हा आपल्याला थॉट्स हा डोक्यामध्ये येतो ना तेव्हा आपण काय करतो, आपण डिस्ट्रॅक्शन सगळ्या कट करायला स्टार्ट करतो. तुम्ही काय होतं, तुमची ती अंजली आहे किंवा समटाईम्स मी कोण दुसऱ्या अपोजिट जेंडरला ॲज्युम कराय की तुमची जे कोण पार्टनर आहे, ज्याला तुम्ही सो कॉल्ड पार्टनर म्हणताय, आपण जातो यार म्हणतो की हे बघ, आय जेन्युइनली एक्सेप्ट युअर फिलिंग्स, मला तुझे एक सगळ्या फिलिंग्स मान्य आहेत, बट यार मला माझे पण काही तर प्रायोरिटी आहे आणि त्या प्रायोरिटीजला मी फुलफिल करू शकत नाही मेजॉरिटी ऑफ तुझ्या जे काय तुझे डिमांड्स आहेत त्यामुळे, राईट. आपण यार बॉलिवूडला बघून येतो की हीच आपली रियालिटी. यार असं नसतं कधी, आपल्याला आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये काय पॉसिबल होतं ते बघायचं असतं, राईट. नेक्स्ट पॉईंट असा आहे की तुम्ही जेव्हा यार कॉलेजमध्ये असता, आपण यंग असतो, आपल्याला 3-4 वेळा वाटतं यार की बाबा हीच आहे, तिथं बंदा आणि बंदी तीच आहे, त्याशी माझं सोलमेट आपण म्हणायला स्टार्ट करतो. यार असं नसतं. तुम्हाला तर तुमचे जे काही कॅपेबिलिटीज आहेत ना, कंपॅनियनशिप बघितली जाते ना आपल्या फॅमिलीमध्ये, राईट. ते 2 स्टेट्समध्ये एक डायलॉग आहे की लग्न म्हणजे किंवा मॅरेज म्हणजे ही 2 व्यक्तींना पूर्ण 2 खानदानची असते, राईट. जेव्हा तुमचं एक ते मॅरेजचं एज होतं तेव्हा यार काय बघतात, तुमचे ब्युटी किंवा तुम्ही किती हे करतात ते नाही बघत, तुम्ही किती अट्रॅक्टिव्ह आहे ते नाही बघत, तुमचा बँक बॅलन्स, तुमची फायनान्शियल स्टेट बघितली जाते ना, राईट. हाश वाटू शकतो यार, पण हीच रियालिटी आहे सध्याची. तुम्हाला यार तुमच्या पायावर उभं आहात का नाही हे तुम्हाला पहिला बघावं लागेल. यार तुम्ही आई बाबांच्या पैशांवर जाऊन दिला दादाला, त्या राहुलला, अंजलीला खायला बाहेर पार्टी करतात, बघा यार ते तुम्हाला पटत असेल, आई बाबा अलाव करत असतील तर 100% करा. बट माझा एक ओपिनियन एक विचारला तर तुम्ही या पॉईंटवर विचार करणं खूप गरजेचं आहे की यार मी आणि माझी जी कोण आहे किंवा माझा कोण आहे जो दोघं एकत्र सक्सेसफुली थ्राईव्ह करतो यार लाईफमध्ये, आणि दोघं एकमेकांच्या ह्याच्यावर अवलंबून नाही, आम्ही स्वतःचे फायनान्शियली इंडिपेंडेंट सिटीजन आहोत. या स्टेजमध्ये यार जगायची खूप हे असते यार. आणि तेव्हा काय यार तुमचं करिअर जेव्हा सॉर्टेड असेल, तुमचे नेम फेम मनी सगळं तुमच्याकडे अवेलेबल आहे, आणि तेव्हा करा ना यार. तेव्हा यार तुम्ही जरी तुमचा पार्टनर जरी इक्वली सक्सेसफुल नसेल, तुम्ही जर का एक हायर लेवलच्या अल्टिट्यूडवर असाल, डेफिनेटली यार अपोजिट जनरेशन तुमच्या समोर लाईन लागते. ही सध्याची परिस्थिती आहे. बट पॉईंट एक आहे, हा एकच डाऊट आहे, क्वेश्चन एकच आहे की तुम्ही त्या लेवलवर आहात का नाही, राईट. सो यू हॅव टू बी ऑन दॅट लेवल.
बघा रियालिटीमध्ये जगत राहाल डेफिनेटली तुमचं फ्युचर खूप ब्राईट होऊ शकतं. आणि जर का फिल्मी ह्याच्यामध्ये जर का आपण बघत असो काय म्हणाल तुम्ही यार यंग आहात, तुमची रिलेशनशिप पण यंग असेल जर का त्यामध्ये असाल, पण याचे एक्सपायरी डेट असते. 1 महिना 2 महिना 3 महिना 6 महिना मॅक्स टू मॅक्स 1 वर्ष. पण त्यानंतर कॉन्फ्लिक्ट यायला सुरू होतं. राईट, तुमचे ते एनर्जीज मॅच होत नसतील यार. एक आहे की त्याला सेटल व्हायचं आणि एक आहे की त्याला बाउन्सिंग स्टेजमध्ये राईट त्याला ग्रो करत राहायचं. तुम्ही जर का लॉंग डिस्टन्स असाल डेफिनेटली ते तर एक नेक्स्ट लेवलवरच असतं, हार्ड टू मॅनेज. राईट, ते काय यार की आपण कसं आहे, मुलं पण कशी आहेत आजकालची बोलायला घाबरतात. तुम्हाला एखाद्याबद्दल इमॅजिन करा यार, तुम्ही जर का पुढचे 4च दिवस जगणार असेल, तुम्हाला एक 150 वर्ष आयुष्य मिळवले, बट इमॅजिन करा तुम्ही 4 दिवस किंवा 1 आठवडाभरच जगणार आहे. आता तुम्ही ते मनात घेऊन मरून जाणार नाही ना, तुम्हाला ते एक्सप्रेस करावं लागेल ना यार, की यार भले ते एक्सेप्ट होऊ दे नाही रिजेक्ट होऊ दे, आय डोंट केअर. आय नो माय सेल्फ दॅट आय एम केपेबल ऑफ एव्हरीथिंग, दॅट आय एम कॅन डिझर्व एनिथिंग. जर तुमचा असा अप्रोच असेल तर तुम्ही काय करणार, तुम्ही बिंदास जाऊन कन्फ्युज करणार आणि होऊ शकतं की यार तुमचं एक्सेप्ट. राईट, एक्सेप्ट कधी होतं यार, जेव्हा ते एक्सेप्ट कधी होणार यार, एक्सेप्ट कधी होणार यार, जेव्हा तुमच्या प्रोडक्टमध्ये दम असेल. राईट, तुम्ही स्वतःचे प्रोडक्ट आहात, तुम्हाला तुमच्या प्रोडक्टमध्ये मॅन्युफॅक्चरिंग, पॅकेजिंग, तुमची डिझायनिंग सगळं तुम्हाला तुमच्यावर लावायचं आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या एका डिशची तुमची जेव्हा व्हॅल्यू होते मार्केटमध्ये ना यार, कस्टमर स्वतःहून येतात. राईट, पण जेवढे तुम्ही महाग व्हाल तेवढे कस्टमर त्या लेवलचे येणार त्यांना यार. ॲक्च्युअली तुम्ही यार एक कंपॅनियन म्हणून बघू शकता. राईट, सो विदाउट वेस्टिंग more time, I want to take a leave. So, good day.